प्राचीन भारतीयांसाठी काळ म्हणजे फक्त घड्याळात मोजला जाणारा वेळ नव्हता. तो जन्म, जीवन आणि मृत्यूच्या पलीकडे जाणारा एक प्रवास मानला जातो. हे आपण मागच्या भागात पाहिजे. पण मग भारतीय संस्कृतीनुसार माणसाचा मृत्यू झाल्यानंतर नेमकं काय होतं? चला जाणून घेऊया. नमस्कार, मी तेजल. साहित्य मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. भारतीय तत्वज्ञानात याचं एकच उत्तर नाहीये. वेद, उपनिषद, महाभारत, पुराण आणि वेगवेगळ्या तत्वज्ञान परंपरांमध्ये मृत्यूनंतरच्या अवस्थेबद्दल वेगवेगळ्या कल्पना आढळतात. मात्र एक मूलभूत विचार अनेक परंपरांमध्ये दिसतो. शरीर नश्वर आहे, पण आत्मा शाश्वत आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जसं माणूस जुने कपडे सोडून नवीन कपडे धारण करतो, तसाच आत्मा जुनं शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. याच विचारातून पुनर्जन्म आणि कर्माची संकल्पना पुढे येते. पण मृत्यू आणि पुनर्जन्माच्या मधला प्रवास काय आहे? इथे आपल्याला गरुड पुराण आणि इतर धार्मिक ग्रंथांमध्ये वर्णिलेल्या संकल्पना दिसतात. मृत्यूनंतर जीव आपल्या कर्मानुसार पुढच्या अवस्थेकडे जातो, अशी धार्मिक कल्पना मांडली जाते. म्हणूनच भारतीय परंपरेत मृत व्यक्तीसाठी केले जाणारे अंत्यसंस्कार, श्राद्ध आणि पिंडदान यांना केवळ सामाजिक विधी मानले जात नाही. त्यामागे मृत व्यक्तीच्या पुढच्या प्रवासासाठी कुटुंबियांनी केलेल्या कर्तव्याची धार्मिक भावना जोडलेली आहे. आणि म्हणूनच भारतीय अंत्यसंस्कारांकडे पाहिलं तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. मृत्यूला इथे फक्त अंत मानले जात नाही. अग्नीला साक्ष ठेवून शरीर पंचमहाभूतांमध्ये विलीन केलं जातं आणि आत्म्याच्या पुढच्या प्रवासासाठी प्रार्थना केली जाते. म्हणजे जन्माच्या वेळी जसं संस्कारांचं महत्व आहे, तसंच मृत्यूनंतरही संपूर्ण संस्कार परंपरा तयार झाली आहे. पण इथे मात्र एक विलक्षण प्रश्न उभा राहतो. जर शरीर पंचमहाभूतांमध्ये विलीन होतं, तर पंचमहाभूत म्हणजे नेमकं काय? पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 तत्वांची संकल्पना भारतीयांनी कधी आणि का मांडली? आणि आपल्या शरीरापासून संपूर्ण विश्वापर्यंत हीच 5 तत्व जोडण्यामागे नेमका काय विचार होता? ही कथा जाणून घेऊया पुढच्या भागात. तोपर्यंत साहित्य मराठीला नक्की फॉलो करा.